नीट पेपर फुटीवर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली। विरोधक नीटच्या बाबतीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत। एनडीए खासदारांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलंय, तर पेपर फुटीतील आरोपींना कठोर शिक्षा करणार असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। नीट प्रकरणी आम्ही तात्काळ कारवाई केली, मुलांचा राजकीय हेतूंसाठी वापर केला जाऊ नये असं मत मोदींनी व्यक्त केलंय। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड केली जाऊ नये असंही मोदींनी म्हटलेलं आहे। या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणालेले आहेत, आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला सांगतील। शिवाजी, एकंदरीत दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनाचे पडसाद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे सरकारने दखल घेतली नाही असं जे आतापर्यंत म्हटलं जात होतं, ते एकंदरीत पंतप्रधानांनी जर याच्यावरती बोललं गेलं असेल तर एकतर आंदोलनाची दखल घेतली गेलेली आहे असं या निमित्ताने म्हणावं लागेल। दुसरा मुद्दा यामध्ये असा आहे की सरकारचं म्हणणं आहे की ज्यांनी कोणी या संदर्भामध्ये पेपर फुटीचं प्रकरण केलं किंवा गुन्हा केलेला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला, त्या 13 लोकांवरती आरोपी जे आहेत ते कारागृहात आहेत असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। आणि या आंदोलकांच्या मागून जे काही राजकीय नेते याचं राजकारण करत आहेत, याचं राजकारण होऊ नये असं एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे संकेत दिलेले आहेत। थोडक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगायचं आहे हे जे विद्यार्थी आंदोलन करत आहेत, हे आंदोलन त्यांचा एक प्रकारे अधिकार आहे, मात्र याच्या मागे उभे राहून जर राजकीय पक्ष याचं आंदोलन करत असतील किंवा याचा फायदा घेत असतील तर हे कुठेतरी चुकीचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सूचित करायचं आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या घटक पक्षातील सर्व खासदार, भाजप, शिवसेना, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले राष्ट्रवादी यासह जे इतर मित्र पक्ष आहेत त्या सर्व खासदारांना उपस्थित असताना संबोधित करताना हे वक्तव्य केलेलं आहे। एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खासदारांना हा विश्वास दिलेला आहे की सरकार या संदर्भामध्ये गंभीर आहे, गांभीर्यपूर्वक विचार करते आणि या सगळ्या आंदोलकांची देखील सरकारने एक प्रकारे दखल घेतलेली आहे। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात बोलणं म्हणजे दखल घेण्यासारखंच आहे आणि याची दखल घेतल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे जे विरोधक आहेत या संदर्भामध्ये आता उशिरा का होईना रस्त्यावर येताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं कुठे राजकारण होतंय का, याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोय का हे पाहणं महत्वाचं आहे आणि याच्या संदर्भात त्यांनी प्रश्नही उपस्थित केलेला आहे। दुसरीकडे मेन मागणी जी आहे, मुख्य मागणी ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची। आता ही मागणी सरकारकडनं पूर्ण केली जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।